किती मोठा मासा. मग त्यांनी ती मासा धरला आणि ती मासे धरणारी मंडळी मासे धरत असताना पकडलेले मासे बाहेर ठेवत नसतात. त्यांच्या जवळ एक असं जाळं असतं एक दुसरं, त्याचं नाव खर आहे. सूक्ष्म धाग्याने विणलेलं असतं, वर गोल अशी तबकडी असती. पकडलेले मासे त्याच्यात सोडायचे असतात आणि ते पाण्यामध्ये ठेवायचं. तो मासाही मरत नाही आणि पकडलेला मासा जात नाही. त्याचं नाव खर आहे. खर. ते म्हणतात महाराज माहितीला तंतोतंत दिली, मासे पकडले का काय दिवस. त्याचं नाव खर आहे आणि ते त्याच्यामध्ये ते ठेवलं. पुन्हा त्यानं जाळं टाकलं, पुन्हा काही मासा हाती लागला नाही. ते म्हणे जाऊ द्या, एक तरी मासा सापडला ना. त्यानं तो मासा घरी आणला आणि आपल्या पाकघरामध्ये जाऊ म्हणे, आता विक्रीसाठी कुठं नेता, मग घरीच आपलं. आणि पत्नीला सांगितलं एकच मासा सापडला, स्वयंपाकात कामाला. तर म्हणतात पहिल्या दिवशी माशाचं चरित्र सांगितलं. मी चरित्र सांगितलं, खायला थोडं सांगितलं.